उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी आज इंडी आघाडीचे लखतर वेशीला टांगलेले आहेत। ज्या पद्धतीनं इंडी आघाडीमध्ये बेबनाव होता तो बेबनाव समोर आणण्याचं काम, चव्हाट्यावर आणण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं जातंय। संजय राऊत, तुम्ही इंडी आघाडीची मूठ कितीही बांधण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला ते शक्य होणार नाही, कारण ही विचारांवर आधारलेली आघाडी नाही तर फक्त आणि फक्त खुर्चीसाठी बनवलेली आघाडी आहे। आज ज्या पद्धतीनं संजय राऊतांकडनं इंडी अलायन्सचे लखतर काढण्याचं काम, वेशीवर टांगण्याचं काम केलं जात होतं, ते बघता इंडी आघाडीच्या ठिकऱ्या येणाऱ्या काळामध्ये अजून उडणार आहेत। या इंडी अलायन्समध्ये कोण नेतृत्व करावं याबद्दल एकमत नाही, कारण राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारायला कोणीही तयार नाही। पश्चिम बंगाल म्हणते ममता बॅनर्जींचं नेतृत्व करावं, स्टॅलिन यांनी नेतृत्व करावं। माझं संजय राऊतांना आव्हान आहे, जरा उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व पुढे करा। महाराष्ट्रात जसा भोपळा मिळाला तसा इंडी अलायन्सला देशभरामध्ये भोपळा मिळेल। आगामी विधानसभांसाठी इंडिया मजबूत राहण्याचे गरजेचे। इंडिया आघाडी फक्त निवडणुकांपुरतीच दिसते। इंडी अलायन्स ही निवडणुकीपुरतीच आहे आणि तिचं अस्तित्व फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी आहे, कारण इंडी अलायन्सचं गठबंधन हे सत्तेसाठी झालेलं आहे, विचारांसाठी झालेलं नाही। त्यांचा कुठलाही अजेंडा नाही। भारतीय जनता पार्टीला विरोध करणं हा एकमेव अजेंडा इंडी अलायन्सचा आहे। त्यामुळं देशातल्या जनतेनं इंडी अलायन्सला नाकारलेलं आहे, वेगवेगळ्या राज्यातल्या जनतेनं इंडी अलायन्सला नाकारलेलं आहे। त्यामुळं संजय राऊत यांनी कितीही इंडी अलायन्सला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला तरी इंडी अलायन्सची भेंडी करपलेली आहे आणि ते कधीही एकत्र येऊ शकणार नाहीत। महाविकास एकत्र असतील तर मुंबई पालिकेत भाजप सत्तेत नसते। संजय राऊत, महाविकास आघाडी विधानसभेला एकत्र होती, महाविकास आघाडीचा धोबीपछाड करून भारतीय जनता पार्टी आणि महायुती विधानसभेला सत्तेत आली। तुमची पळताभुई थोडी महाराष्ट्रामध्ये विधानसभेला झाली होती, तुम्ही विसरलात का? उद्धवजी ठाकरे 90 जागा लढल्या होत्या, 90 पैकी 20 जागा तुम्हाला जिंकता आल्या। शरद पवार गटाची तीच अवस्था झाली, काँग्रेसची तीच अवस्था झाली आहे। एकट्या भारतीय जनता पार्टीने 137 जागा जिंकल्या, एकनाथजी शिंदेनी 55 जागा जिंकल्या, अजितदादांनी देखील स्पष्ट 45च्या आसपास जागा जिंकल्या। त्यामुळं तुमची अवस्था महाराष्ट्राच्या विधानसभेला काय झाली होती हे विसरलात का? आणि मुंबई महापालिकेमध्ये देखील तुम्ही सगळे झुंडीनं आला असला तरीही महायुती सक्षमपणे लढली आणि महायुतीच जिंकली असती। तुम्ही मुंबईमध्ये काँग्रेसला सोबत घेतलं असतं, तुम्ही उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं असतं, तुम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं, शरद पवारांना सोबत घेतलं असतं। गेला बाजार स्टॅलिनचा पक्ष देखील मुंबईमध्ये आणून निवडणूक लढवायला सांगितलं असतं, ममता बॅनर्जीच्या पक्षांनाही मुंबई महापालिकेमध्ये आणून निवडणूक लढायला सांगितलं असतं, तरीही भारतीय जनता पार्टीने महायुतीलाच पाठिंबा मुंबईकरांनी दिलेला आहे। तुम्ही कितीही मोठ बांधायचा प्रयत्न केला तरी ती यशस्वी होणार नाही। ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या, महाविकास आघाडीच्या लोकांना घरी बसवण्याचं काम केलं होतं, मुंबई महापालिकेत देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच झेंडा फडकलेला आहे। राहुल गांधी यांना लोकसभेतून बेदखल केले, सरकारने त्यांची धास्ती घेतलेली आहे। राहुल गांधींची धास्ती सरकारनं घेतली नाही, काँग्रेसच्या लोकांनी घेतलेली आहे। राहुल गांधी यांची धास्ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। राहुल गांधी यांची धास्ती सोनिया गांधींनी घेतलेली आहे। राहुल गांधी यांची धास्ती भारतीय जनता पार्टीने घ्यायची गरज नाही। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाची धास्ती घेतली आहे, कारण जोपर्यंत राहुल गांधींचं नेतृत्व इंडी अलायन्स करेल, जोपर्यंत राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेस करेल, तोपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन येणार नाहीत। त्यामुळं राहुल गांधींची धास्ती भारतीय जनता पार्टीला किंवा सरकारला घेण्याची गरज नाही। राहुल गांधींची धास्ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच घेतलेली आहे। राहुल गांधींचं जर का नेतृत्व असेल तर आपल्याला कधीही यश मिळणार नाही, हे इंडी अलायन्सच्या सगळ्या लोकांना माहिती आहे। म्हणूनच कधी ममता बॅनर्जींचं नाव पुढे केलं जातं, कधी स्टॅलिनचं नाव पुढे केलं जातं। संजय राऊत अधूनमधून उद्धवजींनी राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं पाहिजे असं सांगतायत।
त्यामुळं आम्हाला राहुल गांधींची धास्ती घेण्याची अजिबात गरज नाही. राहुल गांधी स्वतःचं कमकुवत नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न वेळोवेळी करतात. 2009च्या लोकसभेला त्यांनी लॉन्चिंग केलं, 2014च्या लोकसभेला रिलॉन्चिंग केलं, 2019ला पुन्हा रिलॉन्चिंग केलं, 2024ला रिलॉन्चिंग केलं. रिलॉन्चिंग करून त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळं राहुल गांधींची धास्ती आम्हाला घेण्याची गरज नाही, ती काँग्रेसने घेतलेली आहे. काँग्रेस इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष, एकत्र राहण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, परंतु काँग्रेसची देशभरातली अवस्था काय याचा विचार करा. संजय राऊत तुम्ही सातत्यानं राहुल गांधींचं आणि काँग्रेसचं लांगुल चालन करतायत. काँग्रेसनं कशा पद्धतीनं या देशाला खड्ड्यात घालण्याचं काम, राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खड्ड्यात गेलेली आहे. काँग्रेसला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत, कारण संजय राऊतांना काँग्रेसकडनं राज्यसभेची खासदारकी हवी. राज्यसभेची खासदारकी आपल्या पदरात पडावी यासाठी त्यांनी काँग्रेसला एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत. परंतु काँग्रेस एकटी राहिली काय, महाविकास आघाडीमध्ये राहिली का, किंवा इंडिया गठबंधनमध्ये, इंडिया अलायन्समध्ये राहिली का, काहीही फरक पडणार नाही. काँग्रेसच्या नेतृत्वात या देशामध्ये आता पुन्हा कधीही निवडणुका जिंकणं शक्य नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सक्षम नेतृत्व आहे. महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंचं सक्षम नेतृत्व आहे. राहुल गांधींची अगरबत्ती आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ नावाचे टिपू सुलतान येऊन बसलेले आहेत, त्या टिपू सुलतानच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या काँग्रेसचंही काही होणार नाही, हे देखील जनतेनं ओळखलेलं आहे. राहुलांचं असं पण म्हणणं आहे की आम्ही नुसतं घरी बसू शकत नाही, आम्ही चळवळीतली लोक, रस्त्यावर उतरणारी लोक. हो, संजय राऊत कुणाला सांगतायत तुम्ही रस्त्यावर उतरणार आहात? चळवळ, रस्त्यावर उतरणं हे शब्दकोशातून तुमच्या शब्द बाहेर गेलेले आहेत. उद्धवजी ठाकरे फक्त आणि फक्त घरात बसण्याचं आवडतं काम करतात. विधानसभेची निवडणूक झाले, उद्धवजी ठाकरे रस्त्यावर दिसले नाही. महापालिकेची निवडणूक झाले, उद्धवजी ठाकरे रस्त्यावर दिसले नाही. जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, उद्धवजी ठाकरे रस्त्यावर दिसले नाही. पंचायत समितीची निवडणूक झाली, उद्धवजी ठाकरे रस्त्यावर दिसले नाही. यामुळंच लोकांनी मतरूपी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद देऊन उद्धवजींना रस्त्यावर काढलेला आहे. उद्धवजींचा फक्त पक्ष आणि संजय राऊतांचा पक्ष रस्त्यावर आणण्याचं काम जनतेनं केलंय, कारण तुम्हाला लोकांनी नाकारलंय आणि तुमची अशी अवस्था केली आहे की तुम्ही कुठेही सत्तेमध्ये बसू शकत नाही. रस्त्यावर एका कडेला बसवण्याचं काम जनतेने केलंय. जनता जनार्दन श्रेष्ठ असते. तुम्ही जनतेची सेवा केली तरच जनता तुम्हाला आशीर्वाद दिसते. रोज उठायचं, घरात बसायचं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घरात बसायचं, पंचायत समितीच्या निवडणुकीत घरात बसायचं, महापालिकेच्या निवडणुकीत घरात बसायचं. घरात बसून निवडणूक लढता येत नाही. संजय राऊत तुम्ही सांगता रस्त्यावर आम्ही उतरतो, चळवळीतले कार्यकर्ते आहोत. संजय राऊत यांनी गेल्या 10 वर्षात केलेलं एक आंदोलन सांगावं की संजय राऊत रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी आंदोलन केलं. उद्धवजी ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून केलेलं एक आंदोलन सांगा आणि मग चळवळीचं नाव घ्या. नुसती चळवळ, रस्त्यावर उतरणं हे शब्दप्रयोग बंद करा. ते शब्दकोशात तुमच्या नाही आहेत, कारण तुमच्या शब्दकोशामध्ये घर कोंबडा आणि घर बशा हे 2च शब्द आहेत. राऊतांचं असं पण म्हणणं आहे की ट्रम्प यांनी भारत देशाला गुलाम बनवलं, नरेंद्र मोदींनी त्यांच्यापुढे सरेंडर केले. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशाची मान अभिमानानं उंचावते. जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात भारताचा डंका वाजतो. हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवत ठेवला. फक्त भारतातच नाही, जगभरामध्ये भारतीयाची मान अभिमानानं उंचावते. राहिला प्रश्न भारत आणि अमेरिका डीलचा, तर या डीलमध्ये उलट आपलं टेरिफ कमी करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय. खरं तर देश गुलाम काँग्रेसच्या काळामध्ये होता. महाराष्ट्र गुलाम महाविकास आघाडीच्या काळामध्ये ठेवण्यात आला होता. आता देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये विकासाच्या दिशेनं मार्गक्रमण करतो. हा देश गुलामीच्या खाईमध्ये लोटण्याचं काम आणि त्या देशाला विकण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये झालं.
आता देखील राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन या देशाला बदनाम करण्याचं काम, या देशाला गुलाम करण्याचं काम राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये परदेशामध्ये जाऊन केलं जातं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व असल्यामुळं हा देश कधीही गुलाम होणार नाही. हा देश, भारताचा तिरंगा कायम अभिमानानं फडकत राहील. सरेंडर कोण असतील तर सरेंडर राहुल गांधी आहेत, आणि या देशातले लीडर कोण असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. काल कोर्टात रोहित पवारांची भेट झाली. रोहित पवार आणि माझी काही विषयांवर चर्चा झाली असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत आणि रोहित पवारांनी रोज भेट घेतली पाहिजे. मला तर असं वाटतं की रोहित पवार यांनी संजय राऊत यांना गुरु करून घेतलंय की रोज कशा पद्धतीनं मुद्दे नसताना पत्रकार परिषद घ्यायची, जनतेची दिशाभूल करायची. यासाठी संजय राऊत नावाचा भोंगा रोज सकाळी बडबड करतो. आता रोहित पवाराच्या रूपानं, रोहित पवार यांच्या माध्यमातून एक दुसरा भोंगा तयार झालाय की जो रोज उठतो आणि मुद्दे नसताना देखील तेच मुद्दे मांडून पत्रकार परिषद घेतो. याचं मार्गदर्शन काल रोहित पवार यांनी संजय राऊतांच्या माध्यमातून घेतलं असेल की रोज सकाळी मुद्दे नसताना कशा पद्धतीनं पत्रकार परिषद घ्यायची, भोंगा वाजवायचा. याचं मार्गदर्शन रोहित पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीमध्ये झालंय. पण महाराष्ट्राला माहिती आहे, सकाळी उठून कितीही गांजा उडून संजय राऊतांनी खोटी पत्रकार परिषद घेतली तरी महाराष्ट्रातील जनता त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याच पद्धतीनं रोहित पवार यांनी आता रोज उठून पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केली, आपला भोंगा वाजवायला सुरुवात केली. रोहितजी पवार, तुम्ही जर का संजय राऊतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालाल तर तुमची अवस्था देखील सकाळच्या भोंग्याप्रमाणे होईल. त्यामुळं तुम्ही स्वतःला सकाळचा भोंगा होऊ नका. संजय राऊत यांच्या मार्गदर्शनापासून थोडं दूर राहावा, नाहीतर रोज सकाळी तुमचा दुसरा भोंगा सुरू होईल आणि या दुसऱ्या भोंगाला महाराष्ट्र कधीही स्थान देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.